वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण टप्पा 2 आणि जल जीवन मिशन मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या 4 महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। जिल्हा व तालुका स्तरावर योजना अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, ऑनलाईन नोंदणी आणि अहवाल सादरीकरणाची महत्त्वाची जबाबदारी हे कर्मचाऱ्यांनी पार पाडत असतात। वेतन न मिळाल्याने घर भाडे, मुलांचे शिक्षण आणि उपचारांचा प्रश्न गंभीर बनला असून तरीही कर्मचारी सेवा सुरू ठेवत आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन दिले आहे। वेतन तातडीने न मिळाल्यास 4 फेब्रुवारी पासून जिल्हा स्तरावर काम बंद तर 9 फेब्रुवारी पासून राज्य स्तरावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी यांनी दिला आहे। नमस्कार, मी कैलास बाळबुदे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद वर्धा। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आज संपावर गेलेले आहेत आणि गेल्या 5 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही आणि या अभियानात स्वच्छ भारत मिशन या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आजपासून संपावर गेलेले आहेत आणि धरणे आंदोलन करत आहेत। शासनाची भूमिका अशी आहे की गेल्या 5 महिन्यापासून पगार झालेला नाही आणि यापुढे पण 3-4 महिने पगार होणार नाही असे राज्यस्तरावरून कळले असल्यामुळे आम्ही आज संपावर जात आहेत आणि धरणे आंदोलन सुरुवात केली आहे। तरी शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून आम्हाला आमचा पगार, प्रलंबित पगार करावा आणि तसेच गेल्या 20 वर्षापासून आम्ही कर्मचारी काम करत आहेत स्वच्छ भारत मिशनमध्ये आणि या कर्मचाऱ्यांना शासनाने वारावर सोडला आहे। यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सवलतीचा लाभ मिळत नाही आणि ते कायम पण झालेले नाही। तरी कायम करण्यासाठी शासनाने महत्त्वाची भूमिका बजावली ही आपणास नमूद। महान्यूज 7 करिता वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।